बाहेर पडणारा पाऊस आणि त्यात टी केक बनवायला खूप 1 सोपा. कप दही, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 3/4 कप जॅगरी पावडर, 1/4 कप ऑइल, 1/4 कप कोमट दूध वॉर्म मिल्क, 1 टेबलस्पून कॉफी, हाफ कप नाचणीचं पीठ रागी फ्लोअर, हाफ कप गव्हाचं पीठ होल व्हीट फ्लोअर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 कप कोको पावडर तुम्ही ॲड करू शकता ह्यामध्ये. त्या एक एक इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करत घ्यायचे स्टेप बाय स्टेप. आता घेतलं आहे 1 कप दही, त्यामध्ये घेतलं आहे मी अर्धा चमचा सोडा. आता बेकिंग सोडा आणि दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे. पण त्याआधी सोडा आणि दह्याच्या रिॲक्शन्स अशा झाल्या पाहिजेत की पूर्ण दह्यामध्ये बबल फॉर्म झाले पाहिजे. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत गूळ पावडर. आता इथे तुम्ही शुगर पावडरसुद्धा यूज करू शकता, पण मी इथे जॅगरी पावडर प्रेफर करते. आता इथे जातं आहे आपलं तेल. तुम्ही इथे बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. बटर घेणार असाल तर मेल्टेड बटर घ्या आणि ते रूम टेम्परेचरला नॉर्मल करून घ्या. कॉफी घेतली 1 टेबलस्पून आणि त्यामध्ये 1/4 कप घेतलेलं दूध होतं, त्यामधलं सगळं दूध आपण कॉफीमध्ये मिक्स केलं आहे. आणि आता हे कॉफी आणि दुधाचं मिक्सचर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. आता जर का आपण कोको पावडर टाकणार असू तर 1/4 कप कोको पावडर घ्यायची आहे या मिक्सचरमध्ये, पण ते ड्राय इन्ग्रेडियंट्ससोबत चाळून घ्यायची आहे. आणि आपण इथे कॉफी स्किप करायची, कारण कोको पावडर आणि कॉफी मिक्स केली तरी पण दोघांचेही टेस्ट मिक्स होतात, पण कोणत्या एकाची टेस्ट डॉमिनंट राहत नाही म्हणून. आणि आता इथे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ आणि प्लस बेकिंग पावडर. आता जर का कोको पावडर वापरणार असाल कॉफीच्या ऐवजी तर कोको पावडर 1/4 कप जी घ्याल ती ह्याच ड्राय इन्ग्रेडियंट्ससोबत चाळून घ्यायची आहे. तू बाजूला हो. बघत असते मी पहिल्या दिवशी छोट्या असताना कसं बघितलेलं आई कशी करतं, कशी भाकरी करते, तशी मला पण आता भाकरी यायला लागली ना, तशी मी पण तुझं बघते. मोदी यायला म्हणजे मला पण केक येईल ना. काय का आईचं मी कसं बघितलं, आई कसं भाकरी ते मला पण केक यायला लागेल ना. केक यायला भाकरी यायला लागली तुला? नाही, मी तुझ्या हे मनवायला कळलं. तू बनवत असशील, मी बघत असेल तर मोठी आल्यावर मला केक येईल बर ना, म्हणून मी बघतीये. Mummy, apple, apple, happy to yap. What? Apple, apple, happy to yap. I love apple. Apple go. जमेल जरा शांत उभी राहा. आलो पाय एक दुटा गुजिया आलो I love you, Mama, Papa. काय करतेस मम्मा? काय करतेस? चला ओव्हन प्रीहीट करायचं आहे आता. चपाती कशी बनवू शकत होती आई ही?
असं एवढे कसे केलेले आहे बाबांना उलट का बाबांना उलट काय बाबांना काय नाही उलट बाबांना हा द्यायचे बाबांना हा आहेत ना बाबांना. वन 180 डिग्री सेल्सिअसवर अवन प्रीहीट करून घेतलं आहे. आता प्रीहीटेड अवनला सेट करायचा आहे टायमर 30 to 40मध्ये, कारण की 30 to 32 मिनिट्समध्ये वगैरे केक रेडी होतो. पण एक 10 मिनिट एक्स्ट्रा ठेवायचे, जेणेकरून जर एखाद दुसरा मिनिट मागे पुढे करायचा असेल तर मग मॅनेज होतो. म्हणून मी करते. तुम्ही परफेक्टली 35 मिनिट्सचा किंवा 34 मिनिट्सचा वगैरे ठेवलात तरी चालेल. केक थोडा नॉर्मल टेम्परेचरला थंड झाल्यानंतर जेव्हा आपण बटर पेपर काढायला घेतो ना त्याचा, तेव्हा एवढा अलगद निघतो तो, अगदी अलगद, एवढा छान आणि सॉफ्ट असा हा केक तयार होतो. टी टाईमसाठी अगदी परफेक्ट आहे. भरपूर जणांना चहासोबत काही ना काहीतरी स्नॅक्स खावं असं वाटत असतं, त्यासाठी हा अगदी परफेक्ट केक आहे. लहान मुलांना टिफिनमध्ये जर कधी स्वीट द्यायचं असेल तरी पण एक छान रेसिपी आहे. पटकन होते, फारसे अति जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यामध्ये नाचणी, गव्हाचं पीठ, दही ह्या सगळ्या हेल्दी गोष्टी असल्यामुळे गिल्ट फ्री आपण तो केक टिफिनमध्ये लहान मुलांना देऊ शकतो. आणि अगदीच डाएट वगैरे चालू असेल तर आपणही कधीतरी चीट मील म्हणून ते खाऊ शकतो. पटकन होतो, झटपट होणारा आहे, अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी आहे. नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्टमध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय.